हाय गाईज, आजची व्हिडिओ खूपच क्विक असणार आहे कारण आज आपल्याला आलेला आहे एक पिंपल आणि आज आपण त्या पिंपलला मास्क करायला म्हणजे आपल्याला त्याला कन्सील कसं करायचं हे लवकर लवकर पाहूया. पटकन व्हिडिओ शूट करते, पटकन छोटासा क्विक मेकअप आणि असं तयार होणार आहेत आज आपण. तर लेट्स गो. मॉइश्चरायझर लावणार आहे असं छानपैकी अख्ख्या चेहऱ्याला आणि हातांना. ओके, मस्त. ओके, आणि आता हा लागणार आहे आपला सनस्क्रीन. गळ्याला आणि हातांना. नेक्स्ट काय येतो आपल्याकडे? नेक्स्ट येतो प्रायमर. स्विस ब्युटीचा प्रायमर जो मला नायकाच्या सेलमध्ये फुकट मिळालेला आहे गाईज. इतकुसा घेतलेला आहे सो दॅट यु नो आपला सगळा मेकअप छानशा अशा बेसवरती एकदम स्मूथ स्किन जे आपल्याला इथे कॅनव्हास मिळणार आहे. कन्सिलर. ही कन्सिलर पॅलेट मला वाटतं खूपच फेमस आहे गाईज. इनसाईडची प्रो कन्सिलर पॅलेट. ह्यातला मी घेतला आहे शेड ऑरेंज, जो मी इथे लावणार आहे माझ्या अंडर आईजच्या खालती थोडं डार्कनेस मिटवण्यासाठी. मी बघा इथे असं बोटानेच आपलं टॅप 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 आणि हा थोडं इथे सुद्धा, कारण तिथे मला जास्त डार्कनेस वाटतो माझ्या आईजसाठी. असं मस्त टॅप टॅप मोशनमध्ये झालेला आहे. आणि हा जो इथे लाल पिंपल आपल्याला आहे इथे आणि म्हणा इथे, त्याला आपण कन्सील करणार आहेत या कलरने, बिकॉज ग्रीन कॅन्सल्स रेड. ओके, सो लेट्स ट्राय दॅट. असं मी जरा असं तिथेच फक्त स्पॉट कन्सिलिंग करते, फक्त त्या स्पेसिफिक स्पॉटला. लेट्स सी हाऊ दॅट गोज. आणि आता मी हा इथे स्किन कलरचा जो आहे तो घेणार आहे, त्याच्यावरती डॅब डॅब. च्या अवतीभोवती सुद्धा, कारण आता आपल्याला कोणीतरी मुक्का मारल्यासारखं ऑरेंज डोळे नाही ठेवायचे आहेत, राईट. सो आपण परत इथे मस्त छानपैकी असं सगळ्या ठिकाणी इव्हनली बोटानेच. मला असं वाटतं काही मेकअप आहे ना उगाच ब्रशेस यूज करून, खास करून माझ्यासारख्या बिगनरला ब्रशेस यूज करून स्मूथनिंग करणं कठीण जातं. सो आय प्रिफर युझिंग माय फिंगर. आय थिंक वी आर गुड. ओके, बऱ्यापैकी झालेलं आहे ते. आणि इथे थोडं अजून इथे असं बस. बेसिकली तो ग्रीन आणि तो स्किन कलर मी मिक्स करते एकमेकांना कन्सील करताना. ओके, सो वी आर गुड कन्सीलर. नेक्स्ट फाउंडेशन. आणि हा मेकअप मी असाच नॉर्मली बाहेर चालली आता एका ठिकाणी, उघडत नाही आहे. ओके, उघडलेला आहे ते. पटापट थोडासा अंडर आईज, थोडासा असा. हा एकदम क्विक मेकअप ट्युटोरियल आहे गाईज, म्हणून मी खूप खूप चुका करणार आहे, बट दॅट इज फाईन. कारण मला आज एकदम परफेक्ट मेकअप करायचा असं काही कंपल्शन नाही आहे. मला फक्त मेकअप करायचं आणि बाहेर पडायचं पटापट. आता आपला एक स्पंज आहे जो थोडासा भिजवलेला आहे मी. या फाउंडेशनचा ग्लो एकदम जबरदस्त आहे. हे मला एक खूपच जास्त आवडते. त्याबद्दल थोडंसं फाउंडेशन लावून सुद्धा मस्त स्किन एकदम झालेली आहे. गळ्याच्या खालती कानाला थोडंसं. दिसतोय का पिंपल? फक्त असं वरती कवटारलेलं वाटते, पण ते लालपणा जो आहे तो गेलेला आहे बऱ्यापैकी असं मला वाटते. अजून करता येईल तरी आपल्याला त्याला कन्सील, पण आता वेळ नाही आहे. चला पुढे काय असतं? पुढे पुढे असतं पावडर. इथे आहे आपल्याकडे कॉम्पॅक्ट पावडर. असं छानपैकी आपला मेकअप सेट झालेला आहे. गळ्याला विसरायचं नाही कधी, कानांना पण नाही विसरायचं. अशा रीती आपला कॉम्पॅक्ट पावडर लावून
झालेला आहे. पिंपल अजून दिसत आहे कारण तसं उभारलं आहे ना, तर ठीक आहे. गेस लालपणा कमी आहे, म्हणजे जर लांबून पाहिलं गेलं तर पिंपल इतका दिसून येत नाही पटकन. ओके, नेक्स्ट लायनर लावणार आहोत. आज आय मेकअप वगैरे करायची मला इच्छा होत नाही आहे गाईज. एकदम क्विक मेकअप आहे आज आपला, सगळं काही करायची गरज नाही आहे. मी आता पटकन आय मेकअप करणार आहे. 2 मिनटं द्या. असा आपला आय लायनर लागलेला आहे. आता मस्कारा वगैरे लावायची गरज वाटते का गाईज तुम्हाला? बघा माझे डोळे ऑलरेडी खूपच मोठे आहेत म्हणून ते मस्कारा लावायचं असं काय वाटत नाही आहे मला आज. पण मी लावणार आहे थोडंसं काजळ पेन्सिल. आता एक गोष्ट आहे, लिप्सला थोडं हायड्रेट करून ते वॅसलीन लावते. ओके, नॉट इवन वॅसलीन, हे काय लिप बाम हिमालयाचा लिटरली मला वाटतं हेच बेस्ट आहे इन्स्टेड ऑफ सम महाग प्रोडक्ट्स. दिस इज वॉट वर्क्स फॉर मी, सो दिस इज वॉट आय एम गोइंग टू यूज. अँड आय हॅव यूज एक्सपेन्सिव्ह लिप बाम्स बिफोर, बट फॉर टुडे आय थिंक दिस इज गुड इनफ. आता आपण लिप्सला हायड्रेट करत सोडलेलं आहे तोपर्यंत क्विकली जस्ट इथे माझ्याकडे एक कन्सिलर पॅलेट आहे. असं एक छान ब्रश घ्यायचं आहे. त्यातलं मी हे जे आहे त्याला काय बोलतात कॉन्टूअर घेणार आहे आणि थोडंसं इथे जॉलाईनला हलका 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 ब्रश फिरवणार आहे. थोडं अँग्युलर लुक क्रिएट करायला. हे सगळं टोटली स्किप करू शकतात गाईस. क्लासमध्ये इतकं पण मेकअप करायची इच्छा नाही आहे, पण मी तरीसुद्धा करते बिकॉज आय लाईक दिस कॉन्टूअर, सो आय एम गोइंग टू यूज इट. एकदम हलका गाईस, म्हणजे थोडी दिसून पण येत नाही आहे पण बराच इम्पॅक्ट पडतो. आता इथे मी घेणार थोडासा ब्लश हा वाला, थोडासा झाडायचा आहे आणि अगदी म्हणजे असं एकदम लाईट, म्हणजे दिसून पण नाही आलं तरी मला हरकत नाही आजच्या माझ्या लुकसाठी. थोडंसं मी घेऊन पुन्हा तोच ब्लश थोडासा डोळ्यांवरती फिरवणार. इतकं काय होतं ना, मेकअप पण इतकं कठीण नाही आहे. जर वेळ नसला तरी सुद्धा ना शॉर्टकटमध्ये काही गोष्टी होऊ शकतात. नेहमीच सगळंच असं एकदम व्यवस्थित करायची एवढी गरज नाही आहे. हा मेकअप म्हणून हा बहाना द्यायची गरज नाही की सध्या वेळ कमी पडतोय मग काय कमी पडतोय. अशा प्रकारे वी आर डन गाईज, वी आर ॲब्सोल्युटली डन. आणि आता ह्याच्यामध्ये एक सुधारणा जर काय करायची असेल तर ती म्हणजे मी लावणार आहे लिपस्टिक. ही आपली लिपस्टिक अशी आहे नायकाची, मला माहिती याचं नाव काय पण मी आता डन, ॲब्सोल्युटली फिअरलेसली डन. आता मी पटकन केस विंचरते आणि तयार होते आणि तुमच्यासमोर येते आणि तुम्हाला एक फोटो दाखवणार आहे माझ्या या लुकचा, कारण बेबी व्हिडिओमध्ये नीटपैकी दिसत नसेल तुम्हाला ग्लो वगैरे लाईटिंगमुळे. सो बी बॅक. अजिबात पिंपल दिसत नाही आहे गाईज, यू कॅन सी दिस. असा आपला लुक झालेला आहे छानपैकी आणि वी आर रेडी टू गो. इफ यू कॅन सी पिंपल कन्सील झालेला आहे. आता मी पटकन मागे जाते आणि तुम्हाला दाखवते लांबून, तर हा अजिबातच दिसला नाही पाहिजे. ओके, आय थिंक वी आर गुड टू गो. चाओ, सी यू गाईज इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.